यानंतर पाहूयात बातम्या विस्तारानं। आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची बातमी। आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक ही मंत्रालयामध्ये होणार आहे। शपथविधीच्या नंतर माहितीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जाते। आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। महाराष्ट्राचे ते 27वे मुख्यमंत्री असणार आहेत। 2019 ते 2024 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणामध्ये अनेक चढउतार पाहिले, मात्र मी पुन्हा येईन असा दावा त्यांनी केलेला होता आणि अखेर आज पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। साहजिकच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आनंद व्यक्त केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। काय सांगणार? पहिले खूप खूप अभिनंदन। आज भाचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय, काय भावना आहे मामा म्हणून? तिसऱ्यांदा घेतोय खरं। पहिले तर तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो। तिसऱ्यांदा जो हा घेऊन राहिला त्याचं कारण त्याच्या मागची असणारी तपश्चर्या, लोकांचं त्याला मिळालेलं प्रेम आणि लोकांसाठी सतत झटणारा तो, या सगळ्याचं हे श्रेय आहे असं मला वाटतं। एकदम सगळ्या त्याच्या लहानपणीच्या आठवणी आल्या। इथे असताना दर उन्हाळ्यामध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तो इथे असायचा आणि ते सगळे लहानपणाचे मोठे किस्से एकदम भरून येते। आज भरून येते। काय लहानपणी देवेंद्र फडणवीस याच घरी वावरले होते, मामाकडे हट्ट करायचे असतील, काय हट्ट होता लहान? आता ते इथे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथेच केल्या। तो म्हणजे स्विमिंग इथेच शिकला, गाडी इथेच शिकला, जे काही होतं म्हणजे मोठं होत असताना त्या सगळ्या गोष्टी जवळपास त्याच्या इथेच झाल्या आणि हळूहळू मग आता एक 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 जसा असा मोठा होत गेला तसं त्याच्यामध्ये एक काय झालं की त्याच्या इथे त्याच्या घरी त्याचे वडील लवकर गेल्यामुळे आपोआपच त्याच्याकडे एक मोठेपण म्हणजे ज्येष्ठत्व आल्यासारखं झालं आणि त्याच्यातनं तो जे बनत गेला ते एक पूर्ण माणूस म्हणून खूप आधीपासूनच तयार झाला।